जगदंबा, मी जरा मामाकडे जाऊन येते आणि येताना तिथूनच जेवून येईन. बर, हा. तुला रस्ता सापडेल ना की मी सोडायला येऊ? नाही नाही, मी जाते ना आपली फिरत फिरत. आलेच. ठीक आहे. जगदंबा, तू पुन्हा भागाबाईशी भांडायला गेली होतीस? मी तुला विचारतीये जगदंबा, मला गावातून समज कळलंय. हा आई, अगं ती भागाबाई गावातल्या सगळ्या लोकांना खोटं नाटं सांगून भुलवते. तरी पण मी गप्प बसू? अगं पण तू प्रत्येक ठिकाणी पुढे पुढे कशा पायी करतेस? गावातल्या लोकांना तू एकदा समजावलं होतंस ना, मग झालं तर आता त्यांना पुन्हा भागाबाईवरच विश्वास ठेवायचा असेल, तीच त्यांना या संकटातून वाचवते असं त्यांना वाटत असेल तर वाटू दे की, त्यांचं ते बघून घेतील की. गावातली माणसं माझी कुणीच नाही आहेत का गाई? अगं पण त्यांना तुझं ऐकायचंच नसेल तर तुझी जबरदस्ती का? समद गाव म्हणताय ते चूक आणि तू म्हणते ते बरोबर, असं कसं होईल जगदंबा? सगळं गाव जर एखादी चुकीची गोष्ट करत असेल तर आपण त्याला विरोध करू नये असं काही आहे का? आपण जे सांगतो ते त्यांच्या भल्यासाठी आहे हे जर आपल्याला निश्चित माहिती असेल तर सत्याची साथ सोडता कामा नये. मग आपण एकटे असलो तरी लढत राहिलं पाहिजे. तुम्ही सुद्धा माझ्या लहानपणी असंच सगळ्या गावाशी लढून मला घरी घेऊन आलात. मला लहानाचं मोठं केलं. दुसऱ्याचं बाळ चोरून आणलं. ह्यांची पापा आता गावाला सांगितल्या बगर मी सस्तर व्हायची नाही आणि गावच ठरवल की ह्यांचं काय करायचं ते. चला, ठेवा ते हातातलं काम. आमची मुलगी आम्हाला परत देण्याची वेळ झाली आहे. थांबा 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 थांबा. गंगाईला मात्र लेकीची काळजी होती. हीच खरी आहे, हीच खरी आहे. हे बघ, उगाच काहीतरी गोष्टी सांगून मला भुलवण्याचा प्रयत्न करू नगस. आत्ताच बोल. गावातल्या लोकांची इच्छा नसेल तर तू त्यात पडूच नगस. आई, गावात रोगराई पसरते आणि हे सगळं त्या गावातल्या दूषित पाण्यामुळे होतं हे कळलंय मला. म्हणूनच आज मी आणि पद्मा त्या लांबच्या विहिरीवर जाऊन आपल्या घरासाठी तिथून पाणी घेऊन आलो. आता गावातल्या लोकांसाठी ह्यावर काहीतरी उपाय शोधायला नको का? जर गावातले लोक हेच दूषित पाणी पीत राहिले तर सगळं गाव आजारी पडेल. साथीचं प्रमाण आणखी वाढेल. तुला एकटीलाच गावातल्या लोकांची चिंता आहे वय? मोठी माणसं काय ते बघून घेतील. तू मध्ये पडू नगस. आई, अगं पण बस, मी सांगितलं ते ऐकायचं. त्यांना काय जादूटोना मंत्रतंत्र करायचं असेल ते करू दे. तू मध्ये पडायची गरज नाही. गावातल्या लोकांना पाहिजे ते विधी करण्यापासून तू अडवणार नाहीस असं वचन दे मला. वचन दे म्हणलं ना. मी वचन देते, मी गावातल्या लोकांना कुठल्याही बाबतीत अडवायला जाणार नाही. जगदंबा, पानं वाढायला घे. जगदंबा, काय झालं? चेहरा असा उदास का? अगं, जे काही घडून गेलं ते एवढं मनाला लावून घेऊ नको. बाबा, मी काही चुकीचं बोलत होते का? तुम्हीच मला सांगता ना, माणसाचं कर्म जास्त महत्वाचं. देवावरती श्रद्धा असायला हवी, पण असं कर्मकांड करून स्वस्थ बसणं चुकीचं आहे. अगं नको एवढं मनाला लावून घेऊ. गावातली लोक आता जरा घाबरली आहेत. त्यांना दुसरा काही बी मार्ग दिसत नाहीये, म्हणून त्यांना हा एकच उपाय दिसतोय. भले तो किती बी चुकीचा असला तरी बी त्यांना तोच मार्ग निवडायचा आहे. लोकांचा मार्ग चुकला असेल तर आपण त्यांना योग्य मार्ग दाखवायला हवा ना.
माफ करा, तुम्ही जेवताय का? मी चुकीच्या वेळेला आलो. अरे नाही, उलट योग्य येळेत आलात. ये बस, तुझं बी पान वाढते. काका, जर का गावातली लोक वेगळ्या मार्गाला जात असतील तर त्यांना चांगल्या वाईटाची जाणीव करून देणं हे आपलं कर्तव्यच असायला हवं. जगदंबा म्हणते ते योग्यच आहे. गावकरी आत्ता जो उपाय करायला बघतायत त्यामुळे तो माणूस तर बरा होणार नाहीच, उलट त्याचे दुष्परिणाम खूप आहेत. उद्या कोणी आजारी असलं तर वैद्य बुवांकडून कोणी औषध घेणार नाही, उलट ह्या मांत्रिकाकडे जातील. परिस्थिती बिकट असेल तर काम करावंसं कुणालाच वाटणार नाही. असा एखादा उपाय करण्याची चूक ते करतील. जगदंबा म्हणते तसं आत्ताच त्यांना आवरायला हवं. तुझं समज पटतंय पोरा, पण झोपलेल्या माणसाला जाग करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला नाही. त्यालाही आपल्याला जाग करावंच लागेल. आणि गावातले लोक चांगलेत. आत्ता जरी भरकटले असले तरी समजवल्यावर शहाणे होतील. जगदंबा, तू कर प्रयत्न, मी तुझ्या पाठीशी आहे. गावकऱ्यांचं चुकतंय हे गावातल्या लोकांना सांगायला मी पण येईन तुझ्या बरोबर. घे, तू बी बस जेवायला. नाही नको काकू. का रे? काकू, मी ठरवलंय, ती भागाबाई या गावातून जात नाही तोवर मी अन्न ग्रहण करणार नाही. अरे एवढं काही करायची गरज नाही पोरा. वय वय, तू तुझ्या जीवाला कशा पायी त्रास करून घेतोय? काकू, मी या गावात राहतो. गावातल्या लोकांची माझी बांधिलकी आहे. गावाचं नुकसान झालेलं मी बघू शकत नाही. जगदंबा किती पोटतिडकीने सगळ्यांना समजवत होती, पण कुणीच तिचं ऐकून घेतलं नाही. तिच्यावर अविश्वास दाखवला, त्याचाच त्रास होतोय मला. मी उपाशी राहिलो तर तो त्रास बघून गाव कदाचित जागं होईल. आणि माझा हा निश्चय, मी बदलणार नाही. किती गुणी पोरगा हा यो, पण त्याला थांबायला हवं. जगदंबा पायी त्याच्या जीवाला कशा पायी त्रास? तरुण रगत आहे, काहीतरी डोक्यात खूळ घेतलं झालं. उद्या सकाळपर्यंत हे खूळ त्याचं उतरलं नाही ना तर मग मी बोलीन त्याच्याशी. हं? खरंच जगा वेगळा हा यो पोरगा जगदंबासाठी उपाशी राहायला तयार झाला. आता पुढं काय करतोय कोण जाणे. अयो अयो असुर नरेश, आता काय करायचं की हो? तुम्ही काळजी करू नका, ती बाई आज रात्रीच गावातून निघून जाईल. अयो, ती अशी अचानक कशी जाईल म्हणतो मी? तू तिला घालवायचंस. मी अयो असुर नरेश, असं काय बोलता की हो तुम्ही? मीच घाबरतो की हो तिला, आणि मी कुठून लावणार पळून तिला? अय्यो, तू असुर आहेस ना, मग घाबरतोस काय? अयो, काय करायचंय ते करा. आज रात्रीच तिला गावाबाहेर काढा. मी जगदंबाला वचन दिलंय, जोपर्यंत ती बाई गावाबाहेर निघत नाही तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही. अय्यो, असं वचन दिलं तुम्ही? मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आले होते की हो. आता याचं काय करायचं म्हणते मी. अयो असुर नरेश, तुम्ही असं काय करताय? अन्न न ग्रहण करण्याचं वचन घेतलं की हो तुम्ही? असुरांचं वचन येते, फक्त दाखवण्यापुरतं असतं. त्या पोरीसाठी उपाशी राहायला मी काय मूर्ख वाटलो का? आजच्या रात्रीच त्या भागाबाईला गावातून पळवून लावा. करतो बघा काहीतरी. माझ्या डोक्यात
एक कल्पना आहे बघा. अयो बागाबाई, बागाबाई. हे कोण आहे? कोण आहे तिकडं? काय चाललंय हे? बहुतेक भास होत आहेत मला. हे काय खरं नाही. भासच होत आहेत. तू जा. जा तू. माझी पाठ सोड. जा तू. ए जा. ए कोण आहेस तू? माझी पाठ सोड. जा जा. मी जाईन पण आधी तू जा. तू या गावात दिसू नकोस कुणाला. हो हो जाते. कायमची जाते. हे बघा तू माझी पाठ सोड. मला मारू नकोस. हे बघ हे बघ हे बघ. गेले गेले मी गेले. अयो 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 घाबरली की गती. मला वाटलं जाती की काय वर. म्हणू तुझी कल्पना एकदम मस्त होती बघ. मला तर माहीतच होतं की रे की हिनं कितीही सोंग आणली तरी ही भूतांना घाबरणारच बघा. आता गेली बघ कायमची पळून गावातून म्हणते मी. अयो आई, हे काय करतेस? अगं महालक्ष्मीचं व्रत करतेय. काल सांगितलं होतं ना तुला तेच. आई, हे व्रत केल्यावर खरंच चांगलं फळ मिळतं का ग? भय तर काल सांगितलं की तुला आबाच्या कुटुंबाला बी मिळालं होतं. जो कोणी बी हे व्रत मनापासून करतो त्याला फळ मिळतच. पण एक लक्षात ठेवायचं बर का. काय?
काहीतरी मिळावं म्हणून हे व्रत करायचं नाही, तर मनापासून भक्तिभावानं करायचं. आपल्यासाठी जे बी काही चांगलं असतं ना, देवी आई आपल्या पदरात टाकतेच. खूपच पवित्र आहे ग हे व्रत. भय, आणि म्हणूनच आपल्याला ते करायचं आहे. चल आता देवी आईची आरती करूया. हा. ह्या गावावर आलेलं भागाबाईचं संकट दूर कर तुळजाई. माझ्या आईने मला वचनात अडकवून टाकलं आहे. आता तूच गावाला वाचवण्याचा मार्ग दाखव. सोमाजी भाऊ, अहो काय झालं? सगळे एवढे काळजीत का दिसताय तुम्ही? गेल्या त्या इथून निघून गेल्या. कोण गेल्या? भागाबाई. भागाबाई गेल्या? कुठे गेल्या? काय ठावं नाही हो, पण सकाळ दरनं घरात बी दिसलेल्या नाही त्या. त्यांनी मला पाटच दूध येऊन इथं बोलावलं होतं. म्या धारा काढल्या आणि सकाळी दूध येऊन इथं आलो तर पाहतो तर काय इथं कुणी बी नाही. नाही, त्या इथंच कुठेतरी आसपास असतील. भागाबाई अशा न सांगता निघून जायच्या नाहीत. कुठं बी दिसेनात हो. त्यांनी मुहूर्त काढून दिला होता मला एका विधीचा. अहो सकाळी सामान बी घेऊन आलोय ना, पर त्याच नाही ती घरात. आता गावावर देवीचा कोप झालाय, समद बिघडले. आता कसं सरळ व्हायचं समद हे? होय की अहो, समद गाव दिव्याचा मांड भरायला तयार झाली होती. समधी तयारी झाली होती, पण अचानक काय झालं कुणास ठाव. आता काय करावं तेच कळना झालंय बघा. भागाबाई बद्दल कोणालाच काही माहिती नाही. म्हणजे नक्कीच ती गावातून पळून गेलीये. पण काय कारण असेल? असं काय घडलं असेल अचानक? नंदलाल काका, प्रसाद घ्या. जगदंबा, अगं आईने आज महालक्ष्मीचं व्रत केलं, त्या पूजेचा प्रसाद आहे. गंगाई, तू हे मार्गशीर्षातल्या गुरुवारचं व्रत जे करतेय ना, ते लई चांगलं आहे. चांगलं फळ भेटेल तुला. अंगात उत्साह संचारल्यागत होतं या दिवशी. लई प्रसन्न वाटतं. हे काय, महिपती पण आला. हे घे प्रसाद खा. नको, मी आधीच सांगितलं ना, जोपर्यंत ती भागाबाई गावातून निघून जात नाही तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही. अरे जेवणाला नाही म्हणालास ते ठीक आहे, पण एवढ्याशा प्रसादाला काय होतंय? खा की. देवाला असं नाही म्हणू नये. मग देवाने सुद्धा आमचं ऐकावं ना. जगदंबा देवीची एवढी मोठी भक्त आहे, तरीही देवी तिचं कुठं ऐकतीये? तिचं सगळं म्हणणं योग्य असलं तरी सुद्धा गावकरी त्या भागाबाईच्या नादाला लागलेत. तिचंच सगळं ऐकतायत. अहो पण मी तर ऐकलेलं ती गावातून निघून गेलीये. निघून गेली? होय, तर मी तरी हेच ऐकलंय लोकांकडून. तिला गावातल्या एका घरात जागा दिली होती म्हणे, पण सकाळपासून ती कुठेच दिसत नाहीये. पण अशी कशी निघून गेली? हे तुला कसं कळणार जगदंबा? हे सगळं मी आणि माझ्या माणसांनी घडवून आणलेलं आहे. तिला असं काही घाबरून पळवून लावलंय की ती आता या गावात कधीही परत येणार नाही. जे काही असेल ते, ती गेली हे जास्त महत्वाचं.
या पोराचा उपवास कामी आला बहुतेक. हे घे, आता तरी खा पोरा. तुम्ही म्हणताय म्हणून खातो. प्रसाद वाटतेस ना सगळ्यांना, मला नाही देणार. भागाबाईचा फेरा त्या गावातच मला खारा.